तमालपत्र, दगडी फूल, जिरे, मिरे, दालचिनी, बाई बाई काळा मसाला म्हणलं की हे सगळं घेऊन दिवस घालायचा. अगं झरीकर मसाला आहे की, ज्याने काळा मसाला ग्रेव्ही मसाल्याची सबंध महाराष्ट्राला ओळख करून दिलीये बघ. आहा, घरच्या सारखा हवाय मला मिळेल का? अगं अत्याधुनिक लॅब मधून तयार होणारा मसाला आहे झरीकर मसाला. सुटले का बाई एकदाची? आत्ताच करते झरीकर काळा मसाला टाकून झणझणीत भाजी. मग आतापासून स्वाद तोच पण अंदाज नवा. रामकृष्ण हरी मंडळी, माऊली कीर्तन सोहळा एक अनोखा कार्यक्रम आपल्याला घेऊन आलेला आहे. आणि 12 महिन्याचं विशेष काय महत्त्व आणि ज्याही संतांच्या पुण्यतिथी असतील तेही आपल्यापर्यंत पोहोचतील. पंढरपूरचं विशेष काय महत्त्व, आळंदीचं विशेष काय महत्त्व, आपल्याला हे सगळं जाणून घ्यायचं आहे. महाराष्ट्रातील लाडके कीर्तनकार, सोनी मराठी विजेते हबप विष्णू महाराज ठोंबरे यांच्याकडून आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. ते म्हणजे एक विशेष कार्यक्रम आहे. श्री संत नामदेव महाराज यांची 10 तारखेला समाधी सोहळा पुण्यतिथी आहे. त्या संदर्भात आपल्याला विष्णू महाराजांकडून जाणून घ्यायचं आहे की नामदेव महाराजांचं काय कार्य होतं आणि काय ते जगापर्यंत आपण पावटूया. महाराज, विष्णू महाराज नामदेव महाराजांबद्दल काय सांगताल सुरुवातीला? रामकृष्ण हरी. नामदेव महाराज म्हणजे सगळ्या संतांमध्ये शिरोमणी असणारे संत शिरोमणी, त्यांच्या नावाला पदवी आहे संत शिरोमणी नामदेव महाराज. आणि 4 जन्म भगवंताची ज्यांनी संगती केली, चौयुगीचा भक्त नामा उभा कीर्तने, अशा प्रकारे ज्यांची ख्याती आहे ते संत शिरोमणी नामदेव महाराज आपल्या मराठवाड्यामध्ये आणि पूर्वीच्या परभणी जिल्ह्यामध्ये, आता जरी हिंगोली जिल्हा असला तरी परभणी जिल्ह्यामध्येच नामदेव महाराजाचा जन्म झाला. ते जन्मस्थळ म्हणजे कयाधू नदीच्या काठावर असणारं संत श्री नामदेव नरशी आता सध्या तालुका हिंगोली, जिल्हा हिंगोली, अशा प्रकारे नरशीमध्ये जन्म झाला. आणि नामदेव महाराजांनी एवढं भगवान परमात्मावर निस्सीम प्रेम केलं आणि म्हणूनच नामदेव महाराजाची समाधी भगवान परमात्माच्या दरबारामध्ये आहे, दारामध्ये आहे. नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे आणि वरी संत हिरे पाय देती, अशा प्रकारे नामदेव महाराजाची ख्याती आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजाच्या समकालीन असणारे संत नामदेव महाराज, विचार जर केला तर महाराष्ट्रातला अत्यंत प्रतिकूल काळ होता, ज्यामध्ये महाराष्ट्रावर अनेक आक्रमणं झालेत त्या काळामध्ये. आणि अशा काळामध्ये वारकरी संप्रदायाचा प्रचार महाराष्ट्रातच नाही तर भारतभर करणारे नामदेव महाराज म्हणून त्यांची ख्याती आहे. पांडुरंगा भगवंतासोबत त्यांनी कोणकोणत्या काळात कोणकोणते अवतार घेतले? आता नामदेव महाराजांचे 4 अवतार भगवान परमात्मासोबत झालेले. त्याच्यामध्ये कृतयुगी नामा प्रल्हाद पै झाला. कृतयुगामध्ये नामदेव महाराज हे प्रल्हादाच्या रूपामध्ये होते. त्रेतायुगामध्ये नामा अंगद कवी असे म्हणजे नामदेव महाराज हे प्रभू रामचंद्रासोबत अंगदाच्या रूपामध्ये होते. द्वापार युगामध्ये नामदेव महाराज हे उद्धवाच्या रूपामध्ये होते. भगवान परमात्मानं उद्धवाला ज्ञान सांगितलं, ते उद्धवाच्या रूपात होते. आणि कलियुगी नामा संत साकार न कळे तो पार ब्रह्मपिढा, म्हणजे अशा प्रकारे 4 जन्मामध्ये कृत त्रेता द्वापार कली 4 जन्मामध्ये 4 युग नामदेव महाराज देवाबरोबर होते. महाराज, पंढरपूरमध्ये गेल्यानंतर आपण नामदेव महाराजांचं जे घर आहे त्या घरी गेल्यानंतर आपल्याला नामदेव महाराजांचीही आपल्याला पाहायला मिळते. आणि पांडुरंगाची एक मूर्ती 5 फुटाची आहे आणि जिचा चेहरा एकदम असा हसमुख आहे. त्या पांडुरंगाकडे पाहिलं की आपण सगळं दुःख विसरून जातो. काय वैशिष्ट्य काय आहे त्या मूर्तीचं? पंढरपुरामध्ये नामदेव महाराजाचं जे घर आहे, आपण नेहमी गेल्याच्या नंतर नामदेव महाराजाच्या घरी नरशीला त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील दामू शेट्टी आणि त्यांची मातोश्री गोनाबाई हे जन्म झाल्याच्या नंतर मग पंढरपूरला कारण की ते शिंपी होते. महाराज म्हणतात शिंपी याचे कुळी जन्म माझा झाला परी हेतू गुंतला सदाशिवी, म्हणजे शिवण्याचं काम, शिंपी म्हणजे शिवण्याचं काम, कपडे शिवण्याचं काम महाराजांची परंपरा करायची. आणि महाराज तिकडे गेले वडील त्यांचे, आणि तिथं मग नामदेव महाराजांचा उदरनिर्वाह चालत असताना नामदेव महाराजाच्या घरी दिवाळीच्या दिवशी भगवान परमात्मा जेवायला गेले होते. दिवाळीच्या दिवशी नामदेव महाराजाला जसं उठणं लावलं तसं नामदेव महाराजाच्या घरी दिवाळी देवानं साजरी केली होती. आणि जी पंढरपुरामधली जी मधातली मूर्ती आहे तशीच मूर्ती नामदेव महाराजाच्या घरची आहे, स्वयंभू मूर्ती आहे, एकदम तंतोतंत तशा प्रकारे भगवान परमात्मानं नामदेवाच्या घरी, नामदेव महाराजाच्या घरी दिवाळी साजरी केलेली आहे. आणि त्या दिवाळीच्या दिवशी भगवान परमात्मा नामदेवाच्या घरी गेले नामदेव महाराजाच्या, आणि म्हणून तीच मूर्ती पंढरपुरातली जशी मंदिरातली आहे तशी नामदेव महाराजाच्या घरची आहे. औंढा नागनाथमध्ये 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे, तेही मंदिर नामदेव महाराजांनी फिरवलं अशी कथा आहे. त्यामध्ये काय सांगता? बरोबर आहे. आता नेहमी आपण जे मंदिराचे जे काही दरवाजे आहेत ते पूर्व दिशेकडे असतात. सगळ्या मंदिराचे आपण बघा पूर्व दिशेला आहेत, परंतु अपवाद फक्त औंढा नागनाथचा आहे
की औंढा नागनाथचं जे काही मुख आहे ज्योतिर्लिंग नागनाथ ज्योतिर्लिंगाचं ते पश्चिमेकडे आहे. पश्चिमेकडे म्हणजे वर्त आहे. तर त्याचा सांगायचा इतिहास म्हणजे नामदेव महाराजांच्या जे काही चरित्रामध्ये अभंग केले संतांचे जे काही कर्तृत्व आहे त्याच्यामध्ये फिरविले देऊळ जगा माझी ख्याती आणि नामदेवा हाती दूध प्याला. फिरविले देऊळ म्हणजे नामदेव राऊळ घेऊन नागोबा फिरला. पूर्वी पार संतांनी अभंग रचले त्याच्यामध्ये भगवान शंकर परमात्म्यानं स्वतः नामदेव महाराजाकरता पूर्ण देऊळच फिरवलं होतं. याचं कारण की ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराज मुक्ताबाई हे सगळे संत ज्या वेळेला हे करीत होते तीर्थयात्रा करीत होते त्यावेळेला तीर्थयात्रा करीत असताना औंढ्यामध्ये त्यांचा मुक्काम पडला. औंढा हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे आणि मुक्काम पडल्यामुळं त्यांचं रात्रीच्या वेळेला मग आता दुसरं काय करायचं तर मग संत सगळे कीर्तन करीत होते. परंतु तथाकथित अशा प्रकारचं जे काही तिथली प्रस्थ मंडळी होती जी काही पुजारी मंडळी होती त्यांनी सांगितलं बाबा इथं कीर्तन तुम्हाला करता येणार नाही. तुम्हाला कीर्तन जर करायचं असेल तर मंदिराच्या पाठीमागं जाऊन करा. तिथं त्यांना नामदेव महाराज म्हणतात बाबा ऐसा तुने नामा दर्जी काहे को बनाया हीन दीन जात मोरी पंढरी के राया आणि ऐसा तुने नामा दर्जी काहे को बनाया. नामदेव महाराज देवाला भांडतात की देवा तुम्ही मला निर्माण केलंय सगळ्या जगाला निर्माण केले मग मला जर तुमचा कीर्तन करण्याचा अधिकार समोर का नाही. अशा प्रकारची नामदेव महाराजांना देवासमोर विनंती केली. हट्ट धरला आणि मग ज्या वेळेला नामदेव महाराजाचं कीर्तन राऊळाच्या पाठीमागं होतं भगवान भोलेनाथाचं काय सामर्थ्य आहे की आपण बघा की जे काही पूर्वेकडं असणारा जे काही दरवाजा आहे तो संपूर्ण दरवाजाच फिरला. दरवाजाच नाही तर सगळी पिंडही फिरली सगळं मंदिराचं स्ट्रक्चरच फिरलं आणि पश्चिमेकडे आजही ते आपण पाहतो की ते पश्चिमेकडे दरवाजा आहे. याचं कारण फक्त नामदेव महाराजाची भक्ती आणि नामदेव महाराजाच्या भक्तीला भगवान भोले शंकरानं दिलेला प्रतिसाद. भगवान शंकरालाही नामदेव महाराजाचं कीर्तन ऐकायचं होतं त्याच्यामुळं संपूर्ण दगडी मंडपच काय सगळं मंदिरच घेऊन भगवान शंकर परमात्मा फिरले आणि म्हणून फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. महाराज पांडुरंगाने का ज्ञानेश्वर महाराजांसोबत नामदेव महाराजांना पाठवलं होतं काय काय कारण होते. बरोबर आहे कारण की ज्ञानेश्वर महाराज हे ज्ञानी होते आणि नामदेव महाराज हे नाम आहेत. आपण जर बघितलं तर सगळ्या संतांकडून आपल्याला एक प्रत्येकाकडून एक एक गुण आपल्याला घ्यायला मिळाला सगळ्याला. कारण की साधू संतांनी आपल्याला जे काही मूल्य दिले त्या मूल्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञान दिलं नामदेव महाराजांना नाम दिलं जगद्गुरु तुकोबारायाने वैराग्य दिलं संतनाथ महाराजांनी शांती दिली आणि निळोबरायानं गुरुभक्ती दिली. असे जे काही 5 नीतिमूल्य येतं ते 5 संतांनी दिले. त्याच्यामध्ये नाम जे काय आहे ते नाम म्हणजे नामदेव महाराजांना दिलं आणि ज्ञान म्हणजे ज्यावेळेला ज्ञान आणि नाम दोन्ही एकत्र येतील त्यावेळेला या जगामध्ये भगवान परमात्माच्या भक्तीचा प्रसार चांगला होईल. म्हणून ज्ञानानं देव कळतो आणि नामस्मरणानं आकळतो. म्हणून ज्ञान आणि नाम दोन्ही एकत्र येण्याकरता ज्ञानेश्वर महाराजाच्या सोबत नामदेव महाराजाला पाठवलं आणि त्यावेळेला तीर्थयात्रेचं महत्त्व जगामध्ये प्रचार प्रसार होण्याकरता तीर्थयात्रा सगळ्या संतांनी केलेली आहे. महाराज पंढरपूरमध्ये नामदेव महाराजांच्या पायरीचं दर्शन घेतल्याशिवाय देवाचं दर्शन करायची परमिशनच नाही. काय नेमकं महत्त्व आहे याचं. कारण की अगोदर नामदेव महाराजाची समाधी तिथं आहे पायरीजवळ आहे. नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे आणि वरी संत हिरे पाय देती. अगोदर संतांचं दर्शन झाल्याच्या नंतरच पांडुरंगाचं दर्शन होतंय. नामदेव महाराजांना जे कार्य केले खऱ्या अर्थानं या जगामध्ये खूप मोठं कार्य नामदेव महाराजांना केलं त्याचाच परिणाम म्हणून अगोदर नामदेव महाराजाचं दर्शन सगळे भाविक भक्त घेतात आणि त्याच्यानंतर पांडुरंगाचं दर्शन घेतात. हे त्याच्यामधलं एक गमक आहे. नामदेव महाराजांचं पंजाबमध्ये नेमकं काय कार्य होतं आणि काय त्यांनी कसा प्रचार केला. आजही शीख बांधवांमध्ये जसं वारकरी संप्रदायात कीर्तन आहे तसंच शीख बांधवांमध्ये सुद्धा कीर्तन आहे आणि नामदेव महाराजांना 61 अभंग पंजाबमध्ये पंजाबी भाषेमध्ये केलेले. तर पंजाबमध्ये म्हणजे घुमानमध्ये जे काही मग संमेलन झालं तेही कारण की नामदेव महाराजांनी ख्याती उभारीला ध्वज तिन्ही लोकांवर असं जे म्हणतात तर संपूर्ण भारतभर वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार केला. त्यावेळेला नामदेव महाराज हे पंजाबमध्ये पोहोचले आणि शीख बांधवांमध्ये राहून त्यांनी त्या भाषेमध्ये अभंग रचना केली. त्या बांधवांनाही नामदेव महाराज आपलेच वाटतात. नरशीलाही खूप मोठं नामदेव महाराजाचं शीख बांधवांनी बांधलेलं मंदिर आहे आणि त्या भाषेतही वारकरी संप्रदायाचा प्रसार केला. म्हणून पंजाबमधलं फार मोठं कार्य नामदेव महाराजांना बाकीच्या संतांच्या तुलनेत नामदेव महाराजांना केलेले. महाराज
नामदेव महाराजांचे वडील दररोज पांडुरंगाकडे जायचे, नित्य नियमाने नैवेद्य द्यायचे. एक दिवशी नामदेव महाराज गेले, ते कुठंतरी कामानिमित्त गेले, तर देव जेवला नाही. मग देवाला जेवायला कसं भाग पडलं? बरोबर आहे. कारण की बाल हट्ट जो काय असतो, ज्या वेळेला नामदेव महाराज लहान होते, अनेक आख्यायिका आहे का त्याच्यामध्ये, ही सुद्धा एक प्रसिद्ध आहे. ही नामदेव महाराज लहान होते आणि वडील कामाकरता बाहेर गेल्यामुळं आईनं सांगितलं, बाबा नामदेवा तू काय कर, भगवान परमात्माला नैवेद्य दाखवून ये. आपण नेहमी दाखवतो नैवेद्य, परंतु नामदेव महाराजांना वाटलं की दररोज भगवंत माझ्या वडिलांच्या हातून जेवतो, मग आज का जेवत नाही. त्यांच्यामुळं त्यांनी हट्ट केला भगवंताच्या समोर, घेऊन आलो नैवेद्याला आणि एक तरी घास घे विठ्ठला, भूक नसेल का तुला लागली, माय यशोदा मनी आठवली. बाबा द्वापर युगामध्ये जसं यशोदा मातेनं तुम्हाला घास भरवला, तसं मीही या युगामध्ये कलियुगामध्ये तुम्हाला जेवू घालतो. आणि ज्या वेळेला देव जेवतच नाही, किती हट्ट करावा एखाद्या लेकरानं. त्यांनी सांगितलं, बाबा देवा तुम्ही जर नाही जेवले तर मी माझं डोकं तुमच्या चरणावर फोडून घेईल, माझ्या डोक्याच्या ठिकरे झाले तर काय हरकत नाही, पण तुम्ही मात्र जेवले पाहिजेत. आणि अशा पद्धतीनं नामदेव महाराजांना देवासमोर हट्ट केला आणि त्या हट्टापोटी भगवान परमात्मा पांडुरंग परमात्मा त्या मूर्तीतून समोर प्रगट झाले आणि नामदेव महाराजाच्या बरोबर भगवान परमात्मानं जेवण केलं. लहानपणीच भगवान परमात्माचा आशीर्वाद त्या पद्धतीनं. मग एक फार मोठं नामदेव महाराजाचं लहानपणापासूनच चरित्र अलौकिक अशा प्रकारचं आहे. नरसी नामदेव महाराज जे आहेत, तिथं काय म्हणजे वास्तव्य आहे आणि परतवारीचं काय महत्व आहे? नरसी हे आपल्या मराठवाड्यातील फार मोठं तीर्थक्षेत्र आहे. आजही आपण नरसीला नामदेव महाराजाचं फार मोठं मंदिर बघतो आणि नामदेव महाराजाचं जन्मस्थळ म्हणून इतिहासामध्ये नोंद आहे. बामणी नरसी असं पूर्वापार जे काही इतिहास तज्ज्ञ आहेत त्यांनी लिखाण केलेलं आहे. बामणी आणि नरसी, आमच्या भागात बामणी बी आहे आणि नरसी बी आहे, म्हणून बामणी हे विदर्भाला आणि मराठवाड्याला जोडणारं एक मोठं क्षेत्र आहे. तसं नरसी हे कयाधू नदी, कयाधू फार मोठी नदी आहे आणि कयाधूच्या तीरावर हे नरसी गाव आहे आणि तिथं नामदेव महाराजाचा जन्मस्थळ आहे. पंढरपूरची वारी केल्याच्या नंतर परत वारी करणं ही एक वारकरी संप्रदायामध्ये प्रथा आहे. परत वारी कोणाची करावी? मग ज्याला जवळ आळंदी आहे त्यांनी आळंदीची करावी, ज्याला अन्य तीर्थ आहे त्यांनी बाकीच्या संतांची करावी. पण आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये नरसी हे गाव हिंगोली आणि परभणीला जोडणार आहे. त्याच्यामुळं सगळे जे काही वारकरी येतं आमच्या भागामध्ये, आता आमच्या भोशीची जवळपास 40 वर्षापासून वारी आहे. भोशी गावातली सगळ्या सुरुवातीची दिंडी आजही 200 भाविक आमच्या भोशी गावातून जातात. आणि ही परत वारी जी आहे, आषाढीला शुद्ध एकादशी तिकडं आणि वद्य एकादशी नामदेव महाराजाच्या नरसीला, म्हणून परत वारीची जी परंपरा आहे आमच्या गावात आहे. आजूबाजूचे भाविक भक्त सगळे भाविक भक्त नरसीला जातात. का तर तिथं नामदेव महाराजाचं अधिष्ठान आहे, नामदेव महाराजाचे चरणरज लागलेले आहेत आणि तिथं दर्शन घेऊनच मग परत जी काही वारी आहे ती आपली संपन्न होते. अशा प्रकारची वारकरी संप्रदायामध्ये प्रथा आहे आणि आजही ती चालू आहे. महाराज शेवटचा येतो, आपण हे संपवायचं आहे आपल्याला. नामदेव महाराजांचा समाधी सोहळा 10 तारखेला आहे. 10 तारखेला कोणत्या मंत्राचा जप केल्यानंतर आपल्याला पुण्य मिळेल? आता मंत्र तर आपल्याला सगळ्याला सांगितलेलं आहे की उघडा मंत्र जाणा आणि रामकृष्ण हरी म्हणा. वारकरी संप्रदायामध्ये असं काही गुपित वगैरे काहीच नाही. जगद्गुरु तुकोबरायाने सांगितलं, बाबा हा जो काही मंत्र आहे रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, आणि मंत्र हा जपावा सर्व काळ. म्हणून साधू संतांनी असं शालीमधून काही सांगितलंच नाही, कानात हे वगैरे काहीच नाही. उघडा मंत्र जाणा आणि रामकृष्ण हरी म्हणा. आपण रामकृष्ण हरी मंत्राचा उच्चार करा किंवा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम आपल्या संताचाही जप करा. तुम्हाला जे काही करता येईल ते करा. परंतु जगाच्या पाठीवर जर सगळ्यात श्रेष्ठ जर कोणता संप्रदाय असेल तर तो म्हणजे वारकरी संप्रदाय आहे. कारण की न पाहे याती कुळाचा विचार किंवा यातायती धर्म नाही विष्णुदासा. सर्वांना सोबत घेऊन, लहान थोरांना, गरीब श्रीमंतांना, ज्ञानी अज्ञान्यांना सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा वारकरी संप्रदाय आहे. आणि त्या वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक नामदेव महाराज प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी 12व्या शतकापासून वारकरी संप्रदाय जपला, जतन केला आणि आपल्यापर्यंत पोहोचवला. त्या नामदेव महाराजांची समाधी त्रयोदशीच्या दिवशी आहे. आणि त्रयोदशीच्या दिवशी नामदेव महाराजाच्या घरामध्ये 14 जण होते, त्यापैकी 13 जणांनी समाधी घेतलेल्याचा इतिहास आहे. फक्त त्यांची एक त्या ठिकाणी सुनबाई त्या नव्हत्या, त्याच्यामुळे त्यांना काही समाधी घेता नाही आली. पण 13 माणसांनी एकाच दिवशी समाधी घेतली. जगाच्या पाठीवर असं अलौकिक संत म्हणजे नामदेव महाराज. आणि त्यांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं आपण नामदेव महाराजाचा जप करावा हीच सगळ्यांच्या चरणी प्रार्थना करू.
आणि थांबूया. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी महाराज. हे होते महाराष्ट्राचे लाडके कीर्तनकार विष्णू महाराज ठोंबरे. यानंतर आता श्रावण महिना येत आहे. श्रावण महिन्याचं नेमकं काय विशेष महत्त्व आणि आणखीन काही संतांच्या समाधी सोहळ्या येतात तेही आपल्याला जगापर्यंत पाठवण्यासाठी माऊली कीर्तन सोहळा चॅनलचे संपादक आणि महाराष्ट्राचे लाडके कीर्तनकार विष्णू महाराज ठोंबरे आपल्याला सखोल माहिती असेल देतील. मग त्यासाठी माऊली कीर्तन सोहळा चॅनल सबस्क्राईबर करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. आणि त्यानंतर आम्हाला महत्त्वाचं एक सांगायचं तुम्हाला, ज्यांच्या कोणाकडे चांगली परिस्थिती असेल अशांनी हे चॅनल पेड पण चालू केलेलं आहे. त्यामध्ये आपण वेगळे वेगळे व्हिडिओ टाकतो. त्या चॅनलला मेंबरशिप करून घ्यावं आणि माऊली कीर्तन सोहळ्याला थोडासा हातभार लावा हीच विनंती. रामकृष्ण हरी. तमालपत्र, दगडी फूल, जिरे, मिरे, दालचिनी, बाई बाई काळा मसाला म्हणलं की हे सगळं घेऊन दिवस घालायचा. अगं झरीकर मसाला आहे की ज्याने काळा मसाला ग्रेव्ही मसाल्याची सबंध महाराष्ट्राला ओळख करून दिलीये बघ. आहा, घरच्या सारखा हवाय मला मिळेल का? अगं अत्याधुनिक लॅब मधून तयार होणारा मसाला आहे झरीकर मसाला. सुटले का बाई एकदाची? आत्ताच करते झरीकर काळा मसाला टाकून झणझणीत भाजी. मग आतापासून स्वाद तोच पण अंदाज नवा.